नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 16 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत युनेस्कोची स्थापना कधी झालेली आहे? बिरसा मुंडा यांची कितवी जयंती सध्या साजरी होत आहे? पर्यावरणवादी कार्यकर्त्या सालूमर्दा थिम्मक्का यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बंजारा समाजासाठी कोणती संस्था स्थापनेस मान्यता मिळालेली आहे? आणि 2024चा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल आपण व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये एनडीएने एकूण किती जागा जिंकलेल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 202. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच बिहार विधानसभेचे निकाल हाती आलेले आहेत आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये बिहार निवडणुकाविषयी संपूर्णपणे माहिती पाहिलेली आहे. म्हणजे बिहारच्या एकूण जागा किती आहेत, त्यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला भेटलेल्या आहेत, एनडीए या गटाने किती जागा जिंकलेल्या आहेत, महागठबंधनने किती जागा जिंकलेल्या आहेत, या संपूर्ण ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत, या आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. तर आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 16 नोव्हेंबर 1868 लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियम या एलिमेंटचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिओस यावरून त्या वायूला नाव देण्यात आलेले आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला कोणत्याही एक्झाममध्ये अशा पद्धतीची वन लाईनर फॅक्ट विचारली जाऊ शकते की हेलियम याचा शोध कोणी लावलेला आहे? तर हेलियमचा शोध हा आपल्या लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. 16 नोव्हेंबर 1915 गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे, बागी करतार सिंग यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आली. त्यामुळे विष्णू गणेश पिंगळे यांची आज पुण्यतिथी. नाव लक्षात ठेवा. 16 नोव्हेंबर 1915 या दिवशी विष्णू गणेश पिंगळे यांचे फाशी. 16 नोव्हेंबर 1945 या दिवशी युनेस्को या गटाची स्थापना करण्यात आली. 16 नोव्हेंबर 2013 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेटमधून निवृत्ती आजच्या दिवशी जाहीर झाली होती. त्यानंतर काही तासातच त्याला भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी किताबाने जाहीर देखील करण्यात आले. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात म्हणजे 40व्या वर्षी मिळालेला. म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात तरुण पुरस्कारार्थी ठरलेला आहे. 16 नोव्हेंबर 2006 नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांच्या आजच्या दिवशी निधन. आणि 16 नोव्हेंबर हा दिवस देशभरामध्ये राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 2025ची थीम आहे डिजिटल सुरक्षा, वेगाने बदलणाऱ्या माध्यमांमधील पत्रकाराची भूमिका. त्यामुळे असे आजचे दिनविशेष अतिशय महत्त्वाचे आहेत. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जिनिव्हा, पर्याय क्रमांक 2 न्यूयॉर्क, पर्याय क्रमांक 3 पॅरिस आणि पर्याय क्रमांक 4 रोम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅरिस. तर युनेस्को याची स्थापना ही 16 नोव्हेंबर 1945 म्हणजे आजच्या दिवशी झालेली आहे. त्यामुळे आपण थोडक्यात युनेस्को या गटाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. युनेस्कोचे पूर्ण फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. या युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 या दिवशी झाली. याचा उद्देश हा शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून जगभरात शांतता आणि सुरक्षा वाढवणे. युनेस्को जगभरातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण देखील करते आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करते. युनेस्कोची कार्य आणि उद्देश काय आहे तर शिक्षण, विज्ञान, संस्कृती, जागतिक वारसा, संवाद या संपूर्ण घटकांमध्ये ते युनेस्को कार्य करते आणि त्यामध्ये प्रसाराचे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. युनेस्कोचे मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. तर युनेस्कोचे कार्यालय हे जगभरामध्ये 50 पेक्षा अधिक कार्यालय त्याची आहेत. त्यामुळे नाव लक्षात ठेवा युनेस्को आणि त्याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 या दिवशी झालेली आहे आणि त्याचा उद्देश हा शिक्षण, विज्ञान, संस्कृतीच्या माध्यमातून जगभरामध्ये शांतता आणि सुरक्षा वाढवणे. प्रश्न क्रमांक 2 2025 मध्ये बिरसा मुंडा यांची कोणती जयंती साजरी होणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 125वी, पर्याय क्रमांक 2 150वी, पर्याय क्रमांक 3 175वी आणि पर्याय क्रमांक 4 100वी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 150वी म्हणजेच 150वी.
बिरसा मुंडा यांची आता 150वी जयंती साजरी होत आहे. भारत सरकार जनजातीय गौरव वर्ष म्हणून साजरं करणार आहे. 15 जून ते 15 जुलै या दरम्यान भारत सरकार जनभागीदारी अभियान म्हणून राबविणार आहे आणि हे अभियान 517 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये राबवलेले आहे. धरती आबा जननायक या नावाने बिरसा मुंडा यांची ओळख आहे. 15 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय जनजातीय गौरव दिन म्हणून केंद्र सरकार साजरा करत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यांनी केलेल्या उठावाला उलगुलान किंवा महान उठाव असे या या नावाने देखील ओळखले जाते. त्यामुळे हा देखील आपल्याला ऑलरेडी PYQ आहे. आपल्याला हा ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे एका परीक्षेमध्ये. इव्हन MPSCच नाही तर UPSCच्या प्रिलिम या परीक्षेमध्ये देखील उलगुलान याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बिरसा मुंडा यांच्या आंदोलनाची ब्रिटिशांना गंभीरपणे दखल घ्यावी लागली होती. ब्रिटिशांनी 1902 मध्ये छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट मंजूर करून आदिवासींचे जमिनीवरील हक्क मान्य केले होते. आदिवासी हक्क, स्त्री स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारे ते पहिले आदिवासी नेता होते. तसेच रांची येथे डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे. तसेच रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देखील देण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे आणि संपूर्ण वर्ष आता जनजातीय गौरव वर्ष म्हणून साजरे होत आहे. प्रश्न क्रमांक 3. थिमक्का या कोणत्या राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्या होत्या? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 केरळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. तर पर्यावरणवादी कार्यकर्त्या सालुमर्दा थिमक्का यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. 14 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म हा 30 जून 1911 या दिवशी तुमकुर, कर्नाटक या ठिकाणी झालेला होता. म्हणजे त्या मूळच्या कर्नाटक या राज्यातील आहेत. वयाच्या 114व्या वर्षी त्यांचे निधन झालेले आहे. पतीच्या साथीने रामनगर जिल्ह्यातील हुलिकल ते कुडूर या 4.5 किलोमीटरच्या अंतरावर 385 वटवृक्षांची लागवड त्यांनी केलेली होती. म्हणून त्यांना वृक्षमाता किंवा सालुमर्दा म्हणजेच झाडांची रांग म्हणून ओळखले जाते. 1995 मध्ये त्यांना नॅशनल सिटीजन्स अवॉर्ड देखील भेटलेला होता. 1997 मध्ये इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार त्यांना भेटलेला होता. 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते आणि 2022 मध्ये कर्नाटक सरकारने त्यांना पर्यावरण ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील नियुक्त केलेले होते. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, सालुमर्दा थिमक्का या पर्यावरणवादी कार्यकर्ता यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते आणि त्या मूळच्या कर्नाटक या राज्यातील आहेत. प्रश्न क्रमांक 4. बंजारा समाजासाठी कोणती संस्था स्थापनेस नुकतीच मान्यता मिळालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 वनारटी, पर्याय क्रमांक 2 बार्टी, पर्याय क्रमांक 3 सारथी आणि पर्याय क्रमांक 4 वनामती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वनारटी. तर बंजारा समाजासाठी वनारटी या संस्थेस स्थापना करण्यास नुकतीच महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे. बंजारा समाजासाठी हा ऐतिहासिक असा निर्णय आहे. बंजारा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था मार्गदर्शक ठरणार आहे. वनारटीचा फुल फॉर्म आहे वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था. समाजातील पारंपरिक मागासलेपणा दूर करून विकासाला नवी दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम या वनाटी संस्थेमार्फत करण्यात येईल. मुंबई येथे स्वतंत्र स्वायत्त संस्थेची अधिकृतपणे याची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे नाव लक्षात ठेवा, वनारटी बंजारा समाजासाठी ही स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. 2024चा 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक 1 आशा भोसले, पर्याय क्रमांक 2 अप्पासाहेब धर्माधिकारी, पर्याय क्रमांक 3 अशोक सराफ आणि पर्याय क्रमांक 4 राम सुतार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राम सुतार. तर 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा नुकताच राम सुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्काराचे वर्ष आहे 2024, म्हणजेच हा पुरस्कार 2024 या वर्षीचा आहे. 19 फेब्रुवारी 1925 या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. त्यांचं गाव आहे गोंदूर, धुळे, महाराष्ट्र. त्यांचं शिक्षण सर जे स्कूल ऑफ आर्ट या ठिकाणी झाले होते. त्यांचं सध्या वयाचं 100वे वर्ष चालू आहे. जगातील सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटीची त्यांनी बनवलेली आहे. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उंची आहे 182 मीटर, म्हणजे जवळपास 597 फूट इतकी उंच. 1954 ते 1958 पर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागामध्ये मॉडेलिंग म्हणून सेवा देऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1959 मध्ये दिल्लीमधील माहिती व दूरसंचार मंत्रालयामध्ये त्यांनी नोकरी देखील केली होती. त्यांनी वेरूळ आणि अजिंठा लेण्यांमधील अनेक शिल्पांची पुनर्बांधणी केलेली आहे. लक्षात घ्या, हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 19वा असला
तर ही व्यक्तिशः ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे 21वे व्यक्ती आहेत. त्यांनी बनवलेले काही महत्त्वाचे पुतळे पाहूया. संसदेमध्ये असलेला महात्मा गांधीजींचा पुतळा त्यांनी बनवलेला आहे. बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 108 फूट उंच केंपेगौडा यांचा पुतळा, मध्य प्रदेशातील गांधीसागर धरणावरील 45 फूट उंच चंबळचे स्मारक, ब्रह्मसरोवर येथील कृष्ण अर्जुन स्मारक, राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा ते बनवणार आहेत. जवाहरलाल नेहरू यांनी भाकरानंगल धरणावर कामगारांच्या स्मरणार्थ 50 फूट उंच कांस्य स्मारक त्यांच्याकडून बांधून घेतले होते. 26 जानेवारी 1959 रोजी कामगारांचा विजय पुतळा बसवण्यात आलेला होता. दिल्लीतील गोविंद वल्लभ पंत यांची 10 फूट लांबीची कांस्य मूर्ती त्यांनी बनवलेली होती. बिहारमधील कर्पुरी ठाकूर पुतळा, बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा यांची मूर्ती, अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांची 21 फूट उंच मूर्ती, भगवान श्रीरामाची 251 मीटर उंच मूर्ती जी अयोध्येमध्ये आहे, 153 फूट उंच भगवान शिवमूर्ती जे बेंगळुरू या ठिकाणी आहे, 100 फूट उंच छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा जी मोशी, पुणे या ठिकाणी आहे. तर मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सध्या बनवत आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, राम सुतार यांना 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. राम सुतार यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? 1999 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता. 2016 मध्ये टागोर पुरस्कार, 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार. फ्रान्समधील इकोल सुपेरियर रॉबर्ट डी सोबर्न विद्यापीठाकडून डॉक्टरेटने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. आतापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणकोणते आहेत हे आपण थोडक्यात पाहूया. 2021 मध्ये आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला होता. 2022 मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 मध्ये अशोक सराफ आणि 2024 मध्ये राम सुतार. महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्काराची स्थापना 1995 मध्ये करण्यात आलेली होती. आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या घटकांमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप आहे 25 लाख रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक. पहिला पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना 1996 मध्ये साहित्य या क्षेत्रासाठी दिला होता. आतापर्यंत एकूण 4 महिलांना हा पुरस्कार भेटलेला आहे. त्यातील लता मंगेशकर, राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसले. त्यामुळे लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. या घटकावर आधारित आपल्याला आगामी परीक्षांमध्ये 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, बिरसा मुंडा यांच्या उठावाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 संथाल बंड, पर्याय क्रमांक 2 कोल बंड, पर्याय क्रमांक 3 उलगुलान आणि पर्याय क्रमांक 4 भिल आंदोलन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.